नमस्कार मंडळी, दामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. माहेरी आले की शेतात फिरल्याशिवाय मन शांतच होत नाही. गावाकडचं जीवन मी ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवलं आहे. गावाकडचं जीवन साधं असतं पण खूप सुंदर असतं. आणि माहेरी आले की सगळ्यात आधी शेतात जायचं. शहरात कितीही सुख असलं तरी माती वेगळीच आहे. गावाकडच्या लोकांचं राहणीमान, गावाकडचं सिंपल जीवन मनाला खूप जवळचं वाटतं. व्हिडिओ मध्ये बालपणाच्या आठवणी व्यवस्थित. आम्ही पण बालपणी सुट्टीच्या दिवशी रविवारी ना असे बोरं वेचायला जायचे शेतामध्ये. पण छोट्या छोट्या मातीच्या गल्ल्या, आजूबाजूने बोरीचे चिंचीचे झाडं, आई चालली गुराढोरांचा आवाज, मानसी बाई मन असे तृप्त होऊन जाते गावाकडे. तो मातीचा सुगंध. आम्ही मस्त आमच्या शेतामध्ये चाललोय. रस्त्यानं मस्त आहे. गाय बैल, तिकडे बैल उभे आहे, गाढव. मस्त छान असं वातावरण आहे इकडे. मस्त झोपडं आहे. बकऱ्या पण आहे छान अशा. पुढे पण बैल आहे. माहेरी आले की सगळ्यात आधी शेतात जायचं. शहरात कितीही सुख असलं नाही, माती वेगळीच आहे. इकडे गहू लावलाय छान असा. हेच ते शेत जिथं माझं बालपण वाढलं. आलं हे आमचं शेत. छान अशा केळीच्या बाग आहेत. बैलगाडं पण उभं होतं तिथं. शेत. आज आम्ही थेट शेतामध्ये भाजी बनवणार आहे. गणू दादा काय करतोय? धनुष पहिल्यांदा शेतामध्ये आला. त्याला थोडं वेगळं वाटतंय पण त्याने नंतर खूप आनंद घेतला शेतामध्ये. आपण शेतामध्ये आलो छान. असंच मन झालं माहेरी आल्यावर की शेतात जायचं आणि शेतामध्ये काहीतरी मस्त असं चमचमीत, झणझणीत, चटपटीत पदार्थ बनवायचा. तर मग काय भजे. हा इथं छान असा हरभरा लावलेला आहे. आम्ही ना छान असे भजे बनवणार आहे. इथं बघा ताजी ताजी अशी मेथीची भाजी, कोथिंबीर आहे. हे बघा छान अशी मेथीची भाजी आहे, हिरवी हिरवी गार. हिरवी हिरवी गार अशी कोथिंबीर आहे. हा बघा छान असा लसूण लावलेला इथं. हे बघा छान असे कांदे लावलेले आहे शेतामध्ये. छान असा इथं केळीचा घड लागलेला आहे. आणि आमचा धनुदादा रडतोय इथं. कळायला मस्त अशी मातीचा गारा लावून घ्यायचा म्हणजे त्याच्यामुळे आपली कळाई जळत नाही. कळाई ऑलरेडी जळालेलीच आहे. आता आमची भजे बनवायची तयारी सुरू झाली आहे. इथे ना आम्ही दगडांपासून चूल बनवतो आहे. आईचाच जुगाड आहे हा एक. छान असा आम्ही दगडांचा चुला, 3 असे दगड ठेवले. किती छान प्रकारे चूल बनवली आईने इथे. मस्त कढईमध्ये तेल गरम करून मस्त आपले मिक्स व्हेज, त्यातल्या हिरव्या हिरव्यागार भाज्यांचे मस्त असे गरमागरम भजे बनवायला सुरुवात केली. गरमागरम भज्यांचा सगळ्यांनी आनंद घेतला. भजे खाल्ल्यानंतर सगळ्यांनी शेतामध्ये खूप सारी धमाल मस्ती आणि एन्जॉय केला आणि घरी जायला परत निघाले. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.